नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. विषय असा झालता की मुकदमाने केलता प्लॅन मुंबईला जायचा. पुणे स्टेशनवरून गाडी पकडली लोकल. म्हणलं चला आता मुंबईला जावं लागतंय. आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला आज बसून जागा भेटली होती. आज जरा दिवाळीची गर्दी कमीच होती. पप्पूच्या मामाचं गावाला होतं म्हणून काय तिथं सगळी पब्लिक उतरली. पप्पू काय निवांत झाला आणि पप्पून डायरेक्ट कल्टी आणली. आम्ही गेलो होतो प्रगती एक्सप्रेसनी, त्यामुळं काय अख्खी गाडी रिकामी होती. मुकदम म्हणतोय जरा आता या दिवाळीची गर्दी कमी झाल्यामुळं गाडी पण रिकामी झाली. म्हणलं जरा आरशामध्ये व्हिडिओ काढा, पण आरसाच बांगार होता. लवकरच CST स्टेशन येणार होतं, त्यामुळं म्हणलं जरा यांना माहिती द्यावा काय विषय काय नाही सांगावा. पोचलो बाबा 11:30 वाजता मस्तपैकी. आम्ही स्टेशनच्या बाहेर आल्यावर महानगरपालिका बघितली. सकाळ निघल्यामुळं नाश्ता पाणी काही केलं नव्हतं. मुकदमाला म्हणलं पहिलं नाश्त्याची सोय लावू. मस्तपैकी कुठंतरी हॉटेल बघ. एक हॉटेल बघितलं मस्तपैकी, नाश्ता पाणी केला आणि म्हणलं आता चला आता गेट ऑफ इंडियाला. आम्ही कुठं गेलोय आणि लापडा नाही झाला असं कधी होतच नाही. आम्ही जिकडे जाईन तिकडे लापडा आहेच. मुंबईमध्ये गेलतो तिथं बी आग लागली होती. म्हणलं जरा बघा आगीचा काय विषय, तर फायर ब्रिगेडची गाडी पण आली होती. आग काही मोठी नव्हती, त्यांनी काय 5 मिनिटांमध्ये पुशटचे पाहुणे भेटले होते आम्हाला. मुंबईमध्ये आलाय गेट ऑफ इंडियाला. मुकदमाचा चालला होता प्लॅन मासा पकडायचा गळ लावून. मुकदमाला म्हणलं बघ बाबा एखादा सापडला तर काय आजचं पण प्लॅन होईल. म्हणलं जरा आता ताज हॉटेलला जाऊन यावा, पण काय आपले विदेशी पाहुणे भेटले. पाहुण्याला म्हणलं 1 नंबर यावंच लागतंय. मग काय जरा थंडगार सावलीमध्ये आराम करा. ऊन तर बेकार होतं. काळा कोट घालून कावळा वरतीच होता. म्हणलं आता नको बाबा तू घाण करू, इथं आराम करून म्हणलं आता परतीच्या प्रवासाला लागायला लागेल. शेटला म्हणले एका दिवशी इकडं आतमध्ये जावं लागणार आहे आपल्याला. मस्तपैकी काकान कुठं तिकीट काढलं. म्हणलं वरच्या मजल्यावर बसू 1 नंबर मध्ये. नात करते काय यावं लागतंय म्हणून म्हणलं मग पासव. आता मी एका साईडला आणि मुकदमन अध्यक्ष एका साईडला बसले होते. मुंबईमध्ये आलो आणि ट्रॅफिक नाही असं कधी होणार नाही. ट्रॅफिक तर होणारच. इंडिया गेटवरून डायरेक्ट CST ला तिकीट वगैरे काढून मग डायरेक्ट पुण्याचं तिकीट काढलं. म्हणलं चला आता जावंच लागणार आहे. मुकदमाने अध्यक्षांनी पहिली सीट पकडली होती. त्यांना म्हणलं सीट पकडून ठेवा नाही तर अवघड व्हायचं. दिवसभर बोंबलत फिरून दमलो होतो म्हणून म्हणलं जरा आराम करावा. 1 नंबर मध्ये आराम केला आणि डायरेक्ट पुण्यामध्ये दाखल. पुण्यामध्ये ही गर्दी होती का काय होतं काय माहित नाही. रात्रीच्या फक्त 8:30 वाजल्या होत्या. 8:30 वाजता एवढी गर्दी होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि दिवाळीचा आनंद घ्या.